सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत माहिती नसल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर गोविंदबाग निवासस्थानी पार्थ पवार यांनी भेट देत संपूर्ण पवार कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली. चर्चेतील निर्णयाबाबत सस्पेन्स कायम होता. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त व दिवंगत अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुर्जर यांनी चर्चेचा खुलासा केला. अजितदादांची शेवटची इच्छा संपूर्ण पवार कुटुंब पूर्ण करतील याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे गुर्जर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गुर्जर म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत साहेबांनी वक्तव्य केल्यावर कुटुंबात काहीसा कम्युनिकेशन गॅप असल्याचे जाणवले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. पवार कुटुंबाने मला आपले मानले असून या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. गोविंदबाग येथे पार्थ पवार तसेच कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या चर्चेनंतर कोणतेही गैरसमज राहिलेले नाहीत. पार्थ पवार शपथविधीला उपस्थित नसून ते बारामतीतील सहयोग निवासस्थानी नागरिकांच्या भेटी घेत आहेत. आज पुन्हा सहयोग येथे चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पक्का झाल्याचे गुर्जर यांनी सांगितले. अजितदादांच्या इच्छेनुसार दोन्ही पक्ष एकत्र येतील. ही प्रक्रिया असल्याने थोडा वेळ लागेल. याबाबतची अधिकृत घोषणा पक्षाच्या नेतृत्वाकडून करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, योगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर पार्थ पवार, योगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार बाहेर पडले, मात्र त्यांनी माध्यमांना कोणतीही माहिती दिली नव्हती.